नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। अज्ञेष्टा श्रद्धाधानश्च संशयात्मा विनश्यति। नायम लोकोस्ति न परो न सुखम संशयात्मनः। मनवुनी संशयावुनी थोर अनेक नाही पाप घोर। हा विनाशाची वागूर प्राणियांसी। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या चौथ्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत। ब्रह्मज्ञान प्राप्तीची भगवंताने या अध्यायामध्ये दोन प्रकारची साधनं प्रतिपादन केलेली आहे। तत्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः। हा याच अध्यायातला ज्ञानप्राप्तीचा उपाय आहे। पण याहीपेक्षा अत्यंत समीपवर्ती असणारा खात्रीदायक ज्यामध्ये फल अवश्य प्राप्त होईल असाही भगवंताने उपाय सांगितला। श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परः संयतेंद्रियः ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीम अचिरेण अधिगच्छति। अर्थात जो श्रद्धावान आहे वेदांत वाक्यावर श्रीगुरूंच्या मुखारविंदातून येणाऱ्या उपदेशावर हे असंच आहे इदम इत्थम एव अशा प्रकारची अंतकरणाची आस्तिक्य प्रमारूप असणारी बुद्धी त्यालाच म्हणतात श्रद्धा। श्रद्धेमध्ये एकनिष्ठपणा असतो। शास्त्र सांगतं ते तशाच प्रकारचं आहे किंवा श्री गुरु प्रतिपादन करतात त्या उपदेशामध्ये कोणत्याही प्रकारचा शंका घेण्याकरता वाव नाही। या अंतकरणाच्या वृत्तीला म्हणतात श्रद्धा। त्यानंतर गुरूंची सेवा करण्याकरता जो अत्यंत तत्पर सावध आहे आणि ज्याने आपल्या जीवनामध्ये पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय आणि मन या सर्वावर विजय संपादन केला, या सगळ्या लक्षणाने जो युक्त असेल त्याला आपोआप ज्ञान प्राप्त होतं। किंबहुना त्याचा अधिकार एवढा मोठा आहे की त्याला ज्ञानप्राप्तीसाठी जावं लागत नाही। त्याचं अंतकरण योग्य असल्यामुळे आपोआप ज्ञानसंपन्न महात्मा त्याच्याकडे चालत येतो आहे। ऐसी कर्मे साम्य दशा होय तेथ विरेशा। मग श्री गुरु आपैसा भेटेची गा किंवा सापडविले वाटे जाता गंगा स्नाना मस्तकी तो जाना ठेविला कर। हा तुकोबारांच्या बाबतीतला भाव आहे। त्याप्रमाणे त्या साधकाची योग्यता असल्यामुळे आत्मसुखाची या गोडिया विटे जो का सकळ विषया जयाचा ठाई इंद्रिया मान नाही। पुढे 2-3 ओव्या आल्या आणि मग तया तेचे किंवसेत ते ज्ञान पावे निश्चित जया माझी अचुंबित शांती असे। ज्यामध्ये संपूर्ण शांती विद्यमान आहे असं ब्रह्मज्ञान त्याला प्राप्त होतं। हे ज्ञान एकदा हृदयामध्ये प्रतिष्ठित झालं की ज्या महात्म्याला आत्मज्ञान मिळालं त्याच्या व्यवहारातून ते ज्ञान प्रगट होतं। किंबहुना आपण किती आध्यात्मिक आहे हे आपल्या वागण्यावर कळत असतं। आपल्या ज्ञानाचं प्रात्यक्षिकरण म्हणजे आपला व्यवहार असतो। ज्याच्या हृदयामध्ये ज्ञान प्रतिष्ठित झालं, ज्ञानोबराय म्हणतात तैसे हृदयीचे ज्ञाने जी देही उमटती चिन्हे ते सांगो आता अवधाने चांगे ऐक। मग ती 13व्या अध्यायामध्ये आलेली 18 प्रकारची लक्षणं, 16व्या अध्यायामध्ये आलेली 26 प्रकारची दैवी संपत्ती किंवा 14व्या अध्यायामध्ये आलेलं गुणातीत पुरुषाचं वर्णन, 15व्या अध्यायामध्ये आलेलं निर्माण मोहा जतसंग दोषा, ही सगळी काय आहे? ज्ञानाच्या बीजाचा होणारा विस्तार आहे। पण भगवान म्हणतात तो विस्तार आता राहू दे। ज्याला ब्रह्मज्ञान मिळालं त्याच्या जीवनामध्ये जिकडे पाहावे तिकडं त्याला शांतीचा स्वरूपाचा किंवा ब्रह्म अनुभवाचा एक भाव अनुभवाला येतो। हा सगळा त्याच्या ज्ञानबीजाचा विस्तार आहे। श्रद्धावानाला परमार्थामध्ये फळ आहे। जर श्रद्धेच्या बरोबर त्याचा प्रयत्न तेवढा असेल तर मग फळ याचंच जीवनात आहे, याच जीवनामध्ये। पण जर एखादा व्यक्ती श्रद्धावान आहे आणि आळसी असेल तर त्याला फळ या जीवनात नाही मिळत। फळ मिळतं पण आगामी जीवनामध्ये। म्हणून तर 6व्या अध्यायामध्ये अयतिही श्रद्धयोपेतो असा शब्द आला आहे
श्रद्धेनं संपन्न आहे पण मंद प्रयत्न करतो, किंवा मग आळशी आहे पण तसा भाव या श्लोकात नाही बरं. श्रद्धेच्या बरोबर तो तत्परसुद्धा आहे, म्हणजे प्रयत्न करण्याच्या बाबतीमध्ये अत्यंत सावध आहे. 6व्या अध्यायाप्रमाणे एरवी अभ्यासाचा उचलता पाऊली जरी चालता तरी दिवसा आधी ठाकिता सोहम सिद्धिते. त्याचा श्रद्धेचाही भाव आहे आणि त्याबरोबर अभ्यासाच्या साधनेच्या किंवा प्रयत्नाच्या उचलत्या पावलाने जर तो चालला असता तर आयुष्य भावना मावळण्याच्या अगोदर त्याला सोहम सिद्धी परमात्म साक्षात्कार झाला असता. पण बऱ्याचदा घडतं असं, काही लोकांची श्रद्धा फार चांगली असते पण चालण्यामध्ये किंवा साधनेमध्ये आळस असतो. आपल्याला वारीमध्ये दिसतं बघा, हे दिंडी पुढं जाते आणि ते मागच राहतात. पण काही फार हुशार असतात, ते दिंडी येण्याच्या अगोदर पुढच्या मुक्कामाला जातात. भजनाहून त्यांना काही घेणं देणं, तो भाग वेगळा सोडून द्या, त्यातला एक बारकावा घ्या की त्याचा चालण्याचा प्रयत्न चांगला आहे आणि एकाचा चालण्याचा प्रयत्न मात्र मंद आहे. म्हणून श्रद्धेच्या बरोबर प्रमादी जीवन नसावं किंवा आलस्याचा अभाव असावा. म्हणून श्रद्धावान, तत्पर आणि पुन्हा संयतेंद्रिय जर असेल तर त्याला या जीवनामध्ये ज्ञान मिळतं. श्रद्धावानाची किंमत होऊ शकत नाही. त्या श्रद्धेतही पुन्हा प्रकार सात्विक, राजस आणि तामस. यजन्ते सात्विका देवान यक्षरक्षांश राजसाहा प्रेतान भूतगणांशान्ये यजन्ते तामसा जनाहा. पण सात्विक श्रद्धा जतन करायची, राजस आणि तामस श्रद्धा यांचा मात्र त्याग सांगितलेला आहे. आता श्रद्धावानाला ज्ञान मिळतं, पण ज्याच्याकडे श्रद्धा नाही त्याला काय मिळतं? त्याला मिळत काहीच नाही. उलट मनुष्य देहामध्ये आल्यानंतर धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषाच्या इच्छेचे विषय आहे, म्हणून याला पुरुषार्थ म्हणतात. पण या 4 पुरुषार्थापैकी सुद्धा मोक्ष एव परमपुरुषार्थ हा, खऱ्या अर्थाने मोक्षच परमपुरुषार्थ आहे. म्हणजे काय? आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हाच खऱ्या अर्थाने पुरुषाच्या प्रयत्नाचा विषय असावा, त्याला पुरुषार्थ म्हणतात. आणि हा पुरुषार्थ मोक्ष मिळतो ब्रह्मज्ञानाने. ब्रह्मज्ञान मिळतं श्रद्धावानाला. आता ज्याच्याकडे श्रद्धा नाही त्याला ज्ञानाचा लाभ होणार नाही. ज्ञानच नाही तर मोक्ष मिळण्याची शक्यता नाही. आणि मनुष्य देहात जर मोक्ष नाही मिळाला तर बाकी 83,99,999 देहामध्ये मोक्ष मिळण्याची शक्यता नाही. म्हणून असा अश्रद्धावान जो पुरुष आहे तो पुरुषार्थ भ्रष्ट असल्यामुळे जरी तो आपल्याला जगताना दिसत असेल तरी अध्यात्मशास्त्री दृष्टिकोनातून तो मात्र विनाशालाच प्राप्त आहे. म्हणून अज्ञ हा जो आत्मज्ञानाने शून्य आहे, गुरुवचनावर, शास्त्रवचनावर ज्याचा विश्वास नाही, अश्रद्धाधान हा. परंतु शास्त्रामध्ये सांगितलेलं असं असेल की नसेल असा द्विविध प्रकारचा मनात जर भाव असेल तर त्याला म्हणतात संशय. आणि संशय आत्मा विनश्यते. अज्ञानी पुरुषाला ज्ञान होण्याची शक्यता आहे. अश्रद्धावान पुरुष चांगल्या संगतीमध्ये आला तर त्यामध्ये परिवर्तन होण्याची शक्यता आहे. पण ज्याच्या मनामध्ये शास्त्रावर, श्रीगुरूंच्या वचनावर संशय असेल त्याचा उद्धार होण्याची शक्यता नाही. म्हणून संशय आत्मा जो आहे, आत्मा म्हणजे अंतःकरण, ज्याच्या अंतःकरणात बुद्धीमध्ये संशय आहे त्याला इह लोकातलं सुख मिळत नाही. कारण तो कष्ट करून योग्य मार्गाने धन कमवत नाही. त्यामुळे धनाच्या अभावी इह लोकातलं सुख नाही, पुण्याच्या अभावी परलोकातलं सुख नाही. आणि संशयाची वृत्ती असल्यामुळे भोजनादिकापासून मिळणारं सुखसुद्धा मिळत नाही. ज्या पुरुषाला भोजनापासून सुद्धा सुख मिळत नाही त्याला पुण्यवान म्हणावं कसं? संशय आत्मा विनश्यती. या सगळ्या कारणाचा विचार केला तर मनवनी संशयावनी थोर, अनेक नाही पाप घोर, हा विनाशाची वागोर प्राणी अंशी 203 क्रमांकाची ओवी आहे. या सगळ्या कारणांचा विचार केला, ज्याच्या मनामध्ये संशय आहे त्याला खरं आणि खोटं यातला फरक कळत नाही. त्यानंतर अनुकूल काय आहे, प्रतिकूल काय याची निवड करता येत नाही. आणि कोणती गोष्ट आपल्या हिताला किंवा अहिताला कारण ठरेल याचाही ज्याला निर्णय घेता येत नाही, त्याचं सगळ्यातलं कारण आहे संशय. या सगळ्या कारणामुळे संशयापेक्षा मोठं
जगतामध्ये दुसरं भयंकर कोणतं पाप नाही. भागवतामध्ये असं म्हटलं आहे, सगळ्यात मोठं पाप आहे आत्महत्येचं, सगळ्यात मोठं. कारण ज्याला आत्महत्या घडते त्याला प्रायश्चित्त देता येत नाही. कोणाला द्यायचं प्रायश्चित्त? कारण ज्याने आत्महत्या स्वतःची केली त्याला जर आपण काही प्रायश्चित्त द्यावं तो काही राहिलेला नाही. बरं, दुसऱ्यालाही प्रायश्चित्त देता येत नाही. आत्महत्या करणाऱ्या पुरुषाचं सगळ्यात मोठं पाप सांगितलं, पण त्याहीपेक्षा मोठं पाप आहे संशयाचं. कारण का हा संशय म्हणजे प्राणी मात्राच्या नाशाकरता लावलेलं एक प्रकारचं जाळं आहे. आणि या संशयाच्या जाळ्यामध्ये पडला की तो अधिक गुंतत जातो, वरती निघू शकत नाही. विचारसागरामध्ये आलेली संशय दोन प्रकारच्या, त्याला असंभावना म्हणतात. एक प्रमाणगत संशय आणि दुसरा प्रमेयगत असणारा संशय. प्रमाण असणारे वेदवाक्य जे आपल्याला सांगतात त्याच्या बाबतीमध्ये संशय तो प्रमाणगत, त्याला श्रवण करावं लागतं. आणि प्रमेयामध्ये सांगितलं की जीव ब्रह्मरूप आहे, जगत मिथ्या आहे, या सिद्धांतावर ज्याला संशय येत असेल तो आहे प्रमेयगत संशय. तो मननाने निवृत्त होतो. श्रवण आणि मननाच्या द्वारे प्रमाणगत आणि प्रमेयगत दोन्ही संशय जातात. आणि विपरीत भावना जर असेल तर याकरिता निधिध्यासन करावं लागतं. अनात्माकार वृत्तीचा परित्याग करून सदैव आत्माकार वृत्तीचा प्रवाह, याला म्हणतात निधिध्यासन. आणि निधिध्यासनाची परिपक्व अवस्था झाली की समाधी प्राप्त होते. हा तिथला भाव आहे. म्हणजे संशय जर मनामध्ये असेल तर हे एक प्रकारचं मनुष्याला लावलेलं जाळं आहे. शास्त्रावर श्रद्धा नाही, वेदांत वाक्यावर श्रद्धा नाही किंवा संत वाङ्मयावर श्रद्धा नाही तर त्याच्याकरता संशय मिळतोच. आणि संशय ज्याला मिळाला तो मनुष्य पूर्णपणे नष्ट होतो. श्री एकनाथी भागवतामध्ये एक उदाहरण आलं आहे. संशय घातक किती असतो. मानसिक रोग आहे संशय म्हणजे एक प्रकारचा, किंवा त्याला संदेह म्हणतात. संदेह कोणाजवळ राहतो? श्री गुरु चैतन्य महाराजांनी एक उदाहरण दिलं, ज्याला देह आहे त्याला संदेह असतो, असा त्यातला अर्थ आहे. चांगला भाव आहे तो. पण एकनाथी भागवतामध्ये असा विचार आला, दोन मित्र प्रवासाला निघाले. एक वजनाने स्थूल होता आणि एक थोडा अंगाने कृश होता. जो स्थूल होता, ज्याची प्रकृती कफ असते ना त्याचं वजन वाढतं, आणि ज्याची पित्त प्रकृती जास्त असते त्याचं वजन नाही वाढत. त्याने किती खाऊ द्या त्या अंगी लागत नाही. आतमध्ये जे पित्त म्हणजे अग्नी आहे, भस्मसात कुरुते, किती अन्न घ्या त्याचं भस्म होऊन जातं. आणि पित्त प्रकृती कफ प्रकृतीच्या पुरुषाला थोडं जरी खाल्लं तर त्याला अंगी लागतं. पण ज्याची कफ प्रकृती असते त्याला झोप जास्त लागते. बरं, किंबहुना त्याला झोप लागली तरच तो रागवत नाही. हे लहान लहान मुलं असतात ना, सकाळी सकाळी यांची कफ प्रकृती असते. म्हणून लहान मुलांच्या शाळा लवकर नसाव्या. फक्त मी शाळेकरता सांगितलं पाठाला येत जा, नाही तर पुन्हा म्हणे महाराजांनी सांगितलं की आपली कफ प्रकृती आहे, झोपून राहिलं पाहिजे, असा अर्थ नाही घ्यायचा. म्हणून तर लहान मुलं कंटाळा करतात ना, त्याचं कारणच आहे. कफ प्रकृतीच्या व्यक्तीला आरामाची गरज असते. तशी कफ प्रकृती असल्यामुळे तो स्थूल झाला. दोघेही प्रवास करतात. नाथ महाराजांनी भागवतामध्ये उदाहरण दिलं, हे झोपले. जो कृश होता अंगाने बारीक कमकुवत, लवकर त्याला जाग आली. जाग आल्यानंतर त्याने पाहिलं की आपल्या वजनदार मित्राच्या अंगाखाली काळ्या वर्णाचा विषारी नाग त्याला चावलेला आहे. बरं, चावला हे खरं, पण हा याने करवट बदलल्यामुळे याच्या वजनाने तो मेला, नाग मेला. मग त्याने तो उचलला आणि फेकून दिला. सकाळी तो वजनदार मित्र जागा झाला. त्याने सांगितलं, अरे माझ्या पाठीला काहीतरी टोचल्यासारखं वाटतंय. त्याला माहिती होतं की सर्पाचा दात याच्या पाठीमध्ये रुतलेला आहे, पण त्याने तो काढण्याचं नाटक केलं. म्हणे काय नाही, एक काटा फक्त रुतला होता, तो काटा काढण्याचं नाटक केलं, काटा काढून दिला, सांगितलं नाही. 6 महिन्यानंतर ते पुन्हा एकत्र आले. मग माणसं जर एकत्र आले ना 6 महिन्याने तर ते मागच्या गप्पा त्यांना आठवतात बघा. मग आता ज्याचा त्याचा विषय असतो. काहीला मग वारी आठवते, तर काहीला लग्न आठवतात, हा अधिकार असतो, ज्याचा त्याचा तो भाग आहे. काहीला प्रवास आठवतो. मग त्याने त्या मित्राला सांगितलं, अरे तुला आठवतं का? म्हणे काय? 6 महिन्यापूर्वी आपण प्रवास केला. म्हणे हो आठवतो. एका जंगलात आपण झोपलो. म्हणे हो. तुझ्या पाठीला काहीतरी रुतलं होतं. म्हणे हो. तू तर सांगितलं काटा. अरे काटा नव्हता म्हणे. मग
तुला काळ्या वर्णाचा विषारी नाग चावला होता, फक्त मी तुला सांगितलं नाही. आता मला नाग चावला, त्या सार्पाचं विष माझ्या अंगात असेल ना का नसेल, संशय निर्माण झाला. दुसऱ्या क्षणामध्ये तो मित्र खाली कोसळला. वैद्याने चिकित्सा केली तर त्याच्या अंगामध्ये विष आढळलं. कसं काय आढळलं? बाहेरच्या सापाने प्रभाव करावा होता तो 6 महिन्यापूर्वी, म्हणजे त्याने सापाचं विष पचविलं होतं. बाहेरच्या सापाचं विष त्याला पचलं, कारण त्याला ते आठवलंच नाही, त्याची प्रतिकारशक्ती असेल. विष पचतं ना, ज्ञानोबा म्हणतात विष की आहारी पडे, समुद्री पाय वाट जोडे. पण ते एकदम खायचं नसतं. नाही तर म्हणलं मग घ्या बुवा अर्धा लिटर एंडोसल्फान, ते रोग वगैरे काय असतं, अरे हे चालत नसतं. ते विष जुन्या काळ, फक्त ऐकून ठेवा बरं, प्रयोग नका करू. हो, मला जावं लागेल आतमध्ये, मग ते तर भाडं वगैरे काही भरावं लागत नाही. ते सुईच्या टोकार मावेल एवढं विष घेतलं जातं. ते जर शरीराला पचलं की मग हळूहळू त्याचं प्रमाण वाढतात. ते सोडून द्या, विषय अभ्यासाचा विषय आहे. बाहेरच्या सापाचं विष त्याने पचविलं होतं. पचवता कोणतं नाही आलं? मानसिक. आणि म्हणून तर सांगतात ना हल्लीचे लोक, बी पॉझिटिव्ह थिंकिंग, सकारात्मक विचार करा. त्याचं कारणच आहे, चांगले विचार केले की मनामध्ये चांगल्या भावना तयार होतात. आणि जर तुम्ही वाईट विचार केले तर वाईट विचार एक प्रकारचं विष आहे. म्हणून ज्या पुरुषांना संवाद घडत नाही ना, ते आतल्यात स्वतःला खात राहतात. अशा आपल्या जीवनामध्ये चांगले मित्र असावे 2-4, की जे आपल्याला संकट काळामध्ये चांगले विचार देतील. नाहीतर आपल्याला संकट आले की ते फोन बंद करतात. काय कामाचे असे मित्र? नाहीतर आपला नंबर ब्लॉक करतात. असे मित्र काही कामाचे नाही. काही लोक म्हणतात माझ्या मोबाईलमध्ये ना 3,500 मित्र आहे, तेही बावळट आणि तोही तसा. काय कामाचे ते? संकटात कोणी धावून येतं का? ते महत्त्वाचं आहे. कोणीतरी संवादातून आपल्याला चांगले विचार दिले पाहिजे. मनामध्ये जर हे वाईट विचार आले की तो मनुष्य आतून पोखरला जातो. संशयावनी थोर, अनेक नाही पाप घोर, हा विनाशाची वागूर प्राणी अंशी. संशय म्हणजे प्राणी मात्रा लावलेलं विनाशाचं जाळं आहे, विनाशाचं. म्हणून जीवनामध्ये काही जरी झालं तरी चालेल, लाभ हानी बाकी व्यावहारिक कोणते होत्या, पण आपला ज्ञानोबरावरचा विश्वास, ज्ञानेश्वरीसारख्या ग्रंथावरचा विश्वास आणि आपल्या गुरुजनांच्या वाक्यावरचा विश्वास कधीच ढळू नये. जरी आकाशवर पडो पाहे, ब्रह्म गोळभंगा जाये, वड वानळ त्रिभुवन खाये, परी मी तुझीच वास पाहेगा विठोबा. ही आपली श्रद्धा असावी. आणि श्रद्धेची परीक्षा कधी होते माहिती आहे का? प्रतिकूलतेत. कोरोनासारखी महामारी आली, डॉक्टरांनी सांगितलं तुम्हाला माळ काढावी लागते. अशा प्रसंगात जो काढत नसेल माळ गळ्यातली, खरा श्रद्धावान आहे. नाहीतर मग बांधावर जर असेल तर काही सांगता येत नाही. डॉक्टरांनी सांगितले तर काढल्या, आणि शासनाने योजना आणली पुन्हा घातली. तुळशीची माळ गळ्यात, फोटो एवढा मोठा गंध लावायचा, वरती माळी काढायच्या, वारकरी म्हणून योजनेचा लाभ घ्यायला. म्हणजे हा लाडका भाऊ लाडक्या बहिणी. सोडून द्या विषय. हा विनाशाची वागूर प्राणी अंशी, येणे कारणे तुवा त्याच्यावा. 4 क्रमांकाची ओवी बघा. आदी हाची एक जिनावा, जो ज्ञानाची आभावा माझी असे, येणे कारणे. कोणतं कारण? 3ऱ्या ओवीमध्ये सांगितलं ना, संशयापेक्षा मोठं पाप नाही. संशय म्हणजे प्राणी मात्रा लावलेलं विनाशाचं जाळं आहे. आणि विनाशापासून वाचायचं असेल, येणे कारणे. या कारणामुळे अर्जुना तुवा त्याजावा. तुवा म्हणजे तू, त्याजावा म्हणजे टाकावा. काय टाकावा? अंतकरणातला संशय टाकावा. आधी हाची एक जिनावा. जिनावा म्हणजे जिंकून घ्यावा. बाकीचे शत्रू आहे ना तुझे, हे कौरव वगैरे, यांना नंतर जिंकलं तरी चालेल, पहिल्यांदा या संशयाला जिंकून घे, कारण तो मनात राहतो. म्हणजे काय करावं बरं? पहिले आपल्या अंतरातले शत्रू जिंकता आले पाहिजे. बाहेरचे काय जिंकले काय न जिंकले काय एवढा फरक नाही पडत, पण अगोदर अंतकरणातला संशय. म्हणून भगवंताने म्हणलं आधी म्हणजे अगोदर. हाच एक जिनावा, संशय नावाचा शत्रू पहिल्यांदा जिंकून घ्यावा. राहतो कुठं? शत्रूचा पत्ता लागला पाहिजे, शत्रूचा आश्रय ते कळालं पाहिजे, शत्रूचं बळही कळालं पाहिजे, म्हणजे उपाय सापडत असतो. जो ज्ञानाची अभावा माझी असे. अभाव म्हणजे नसणं,
जिथं ज्ञानाचा अभाव आहे, म्हणजे काय, जिथं ब्रह्मज्ञानाचा अभाव आहे. थोडक्यात ज्या बुद्धीमध्ये ब्रह्मज्ञान झालेलं नाही, म्हणजे ज्ञानाचा अभाव आहे, आणि ज्ञानाच्या अभावामध्ये हा संशय राहतो. जिथं ज्ञान होतं तिथं संशय नष्ट होतो. भिद्यते हृदय ग्रंथीश, पुढे छिद्यन्ते सर्व संशयाः क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. ज्ञान मिळालं की संशय राहत नाही. ज्ञानाचा अभाव असेल तर मग संशय राहतो, तो संशय टाकला पाहिजे. जै अज्ञानाचे गडद पडे तै हा बहुवस मनी वाढे मनोनी सर्वथा मार्ग मोडे विश्वासाचा. हृदयी हाची न समाये बुद्धी ते गिमसवनी ठाये तेथे संशयात्मक होय लोकत्रय. ऐसा जरी थोरावे तरी उपाय एके अंगवे जरी हाती होय बर्वे ज्ञान खड्ग. या 3 ओव्याचा किंवा 4 ओव्याचा पुढे 8व्या ओवीचा पण संबंध घेता येईल आपल्याला. जै म्हणजे जेव्हा अज्ञानाचे गडद पडे, गडद म्हणजे काय, निबिड अंधकार. जेव्हा आपल्या बुद्धीमध्ये अंतःकरणामध्ये आत्मस्वरूपाच्या अज्ञानाचा अंधकार अत्यधिक प्रमाणामध्ये गडद होतो. अमावस्याला निबिड अंधकार असतो बघा, आपलाही डोळा आपल्याला दिसत नाही. एरवी कधी कधी आपण अंधारात गेलो आणि एखाद्याला विचारलं काय आहे, तो काय म्हणतो, इथं फार अंधकार आहे. म्हणजे अंधकार आहे हे त्याला कळालं ना, म्हणजे अंधकाराचं त्याने प्रकाशन केलं. पण कधी कधी एवढा अंधकार असतो की आपलं शरीरही आपल्याला दिसत नाही, त्याला गडद अंधकार म्हणतात. तर तो दिव्याच्या माध्यमातून किंवा सूर्यप्रकाशाच्या द्वारे तो नाहीसा करता येतो. पण अंतःकरणामध्ये असलेला आत्मस्वरूपाच्या अज्ञानाचा आवरण, जो अज्ञान अंधकार आहे, त्याला श्री गुरूंच्या मुखारविंदातून येणाऱ्या उपदेशाशिवाय ज्ञानांजन शलाकया म्हणतात, त्याशिवाय पर्याय नाही. जेव्हा निबिड अंधकार अज्ञानाचा, बरं, अज्ञानाचे गडद पडे वाक्प्रचार आहे. अज्ञानाचा निबिड अंधकार जेव्हा जास्त दाटतो तै हा बहुवस मनी वाढे, तेव्हा हा संशय बहुवस म्हणजे अत्यंत किंवा पुष्कळ प्रमाणे आपल्या मनी वाढतो. नेमकं असं आहे, जे मनात वाढतं तेच आपल्याला बाहेर दिसतं. ज्या व्यक्तीला कावीळ झाला ना, तर त्या काविळात प्रकार आहे. एक पिवळा रंगाचा कावीळ आणि एक पांढऱ्या वर्णाचा कावीळ. तो पांढऱ्या वर्णाचा जो तो लवकर दिसतच नाही, तो म्हणजे गुप्तहेरच आहे आपल्या अंगातला. पण पिवळ्या वर्णाचा मात्र नख पिवळे होतात, डोळे पिवळे होतात. तर तो कावीळ जास्त प्रमाणामध्ये वाढला की त्याला शुभ्र वर्णाचा चंद्रसुद्धा पिवळा दिसतो. चंद्र आहे पांढरा शुभ्र, पण जास्त कावीळ वाढला की तो जसा पिवळा दिसावा तसा अंतःकरणात संशय वाढला, सगळं जग त्याला संशयात्मक दिसतं. संशयात्मक मनोनी सर्वथा मार्ग मोडे विश्वासाचा. सर्वथा म्हणजे सर्व प्रकारे, शास्त्रावर असणारी श्रद्धा म्हणजे विश्वास, गुरुवचनावर असणारा विश्वास, संत सज्जनावर असणारा विश्वास, हे सगळे प्रकारे विश्वासाचे मार्ग आपोआप मोडतात, बंद पडतात. म्हणजे विश्वासाचा अभाव होतो, श्रद्धेचा अभाव होतो, त्यानंतर संशय मोठ्या प्रमाणामध्ये वाढतो. हृदयी हाची न समाये, अंतःकरणामध्ये हा संशय सामावत नाही. म्हणजे काय होतो, हृदयाची जागा त्याला पुरत नाही. बुद्धी ते गिवसोने ठाये, आणि आत्मस्वरूपाचा निश्चय करणारी किंवा आत्मस्वरूपाला जाणणारी सगळ्यात महत्त्वाची बुद्धी. बाकीच्या गोष्टी जर नाहीशा झाल्या तर अडचण नाही, पण बुद्धी नाशा प्रणश्यते. ज्याची बुद्धी नष्ट होते तो मनुष्य जिवंत जरी दिसला तरी पण नष्ट झाल्याप्रमाणेच आहे. आणि हा संशय आपले असणारा जो विस्तार करतो तिथपर्यंत बुद्धी ते गिवसोने ठाये, बुद्धीला सुद्धा आच्छादित करतो किंवा त्याला निर्णय घेऊ देत नाही. असा हा संशयाचा पराक्रम आहे. ते तर संशयात्मक होय लोकत्रय. संपूर्ण लोकत्रय म्हणजे संपूर्ण विश्व संशय भावालाच प्राप्त होतं. याचा अर्थ असा आहे की त्याचा कोणावरच विश्वास राहत नाही. ज्याच्या मनात संशय आहे ना, कधी कधी जाणवतं बघ, काही लोकांना संशय असतो, ते आपल्या घरच्या लोकांना सुद्धा कळू देत नाही की आपण कमवलेलं द्रव्य कुठं ठेवलेलं आहे. नाही कळू देत ते कोणाला. म्हणजे अगदी त्याची वासना मनात ठेवून तो मृत्यूला प्राप्त होईल. फक्त त्याला काय वाटतं, जर कदाचित हे कोणाला कळालं तर गावातले लोक आपल्याला नंतर मारतील, पहिले घरातलेच हाता घालून काढतील. आता त्याला वाटतं की नाही
संशयात्मक होय लोकत्रय, सगळ्या लोकांच्या विषयी त्याला संशय वाटतो आहे. या संशयाला नष्ट कसं करायचं तर भगवान पुढे त्याला उपाय सांगतात. योग संन्यस्त कर्माणम ज्ञान संचिन्न संशयम आत्मवंतम न कर्माणी निबध्नन्ति धनंजय. योग संन्यस्त कर्माणम सगळे एकच पद आहे. ज्ञान संचिन्न संशयम आत्मवंतम न कर्माणी निबध्नन्ति धनंजय. या श्लोकामध्ये कोणत्याही प्रकारच्या पदाचा फार काही असा पदच्छेद करण्याची आवश्यकता नाही. हे धनंजय, ज्याने रागसूय यागाच्या प्रसंगाला अनेक प्रकारचं धन कमवलं, अर्जुनाचं नावच पडलं धनंजय. पण इथं परमार्थ महाधन, परमार्थ नावाचं महाधन जिंकण्यासाठी तो योग्य असल्यामुळे हे धनंजय. ऐक म्हणे आता, योग संन्यस्त कर्मानम. योग शब्दाचा अर्थ होतो ज्याला परमात्म दर्शन झालेलं आहे किंवा भगवत प्राप्ती करून देणाऱ्या ज्ञानाचा ज्याला योग प्राप्त झाला त्याला म्हणतात योग. आणि त्या ज्ञानयोगाच्या द्वारे संन्यस्त कर्मानं, ज्याने सगळ्या प्रकारच्या कर्माचा त्याग केलेला आहे. म्हणजे थोडक्यामध्ये निष्काम कर्मयोगाचा अंगीकार केला की ईश्वराला कर्मार्पण करायचं, किंवा परमात्म दर्शनाचा योग प्राप्त झाला की जसं केळीची वाढ झाली किंवा घड परिपक्व झाला की वाढ खुंटते, तसा प्रबळ आत्मलाभ झाला की आपोआप कर्म बंद पडतात. किंवा व्यवहारातलं उदाहरण आहे, तृप्ती झाली आजैसी साधने सरती अपैशी. म्हणून परमात्म दर्शनाचा योग आला की त्याद्वारे ज्याने सगळ्या कर्माचा त्याग केलेला आहे, कर्माचा त्याग करण्यापेक्षा कर्माचा त्याग घडला पाहिजे, आपोआप झाला पाहिजे, असा जो महात्मा आहे. त्यानंतर ज्ञान संचिन्न संशयम, ज्याने जीव आणि ब्रह्म यांचा असणारा अखंड ऐक्य महावाक्याच्या द्वारे जाणलेला आहे. ज्याप्रमाणे दोन घट असावे आणि दोन घटाचा उपाधी जर बाजूला फुटला की त्यातलं आकाश ज्याप्रमाणे महाकाशाशी एकरूप व्हावं, तसं जीवाची अविद्या उपाधी, ईश्वराची माया उपाधी, आणि या उपाधीचा भाग बाजूला केला की ईश्वराचं लक्ष असणारं ब्रह्मचैतन्य, जीवाचं लक्ष कुटस्थ चैतन्य यांचं असणारं महावाक्याच्या द्वारे अखंड ऐक्य ज्याने जाणलं आहे, आणि त्या ऐक्याच्याद्वारे ज्याने जीवभावाचा बाध केला, संशयाचं निराकरण केलं, त्यांना म्हणतात ज्ञान, म्हणजे ब्रह्मज्ञान. त्याद्वारे संचिन्न संशयम, सम्यक प्रकारे संशयाचं छेदन केलेलं आहे. आणि असं आत्मवंतम, आत्मस्वरूपाला परिपूर्ण रूपाने जाणलेल्या महात्म्याला कर्माणी न निबध्नन्ति, कर्म त्याला कोणत्याही प्रकारे बांधत नाही. जरी त्याने लोकसंग्रहाकरता कर्म केलं, प्रारब्ध वशामध्ये त्याच्या हातून कर्म घडलं, तरी त्याला कर्म आता बाधत नाही. म्हणजे ज्याला परमात्म दर्शन चांगलं झालं आहे, जीवब्रह्माचं ऐक्य होऊन संशयाचं निराकरण केलं आहे, आणि आपल्या आत्मस्वरूपामध्ये ज्याची वृत्ती राहते, अशा पुरुषाच्या हातून कर्म घडलं तरी त्याला कर्माचा लेप लागत नाही. यावर ज्ञानोबाराचं स्पष्टीकरण. मागच्या वयाचा संबंध घ्यायचा. अज्ञान जास्त प्रमाणामध्ये वाढलं की हा संशय मनामध्ये पुष्कळ वाढतो, विश्वासाचा मार्ग मोडतो, हृदयाला आच्छादित करून बुद्धीलाही आपल्या ताब्यात घेतो, आणि तेव्हा सगळं जग त्याला संशयात्मक वाटू लागतं. इतक्या मोठ्या प्रमाणात जरी हा संशय वाढला तरी घाबरण्याचं काम नाही अर्जुना. कारण का, काही काही गोष्टी दिसायला विस्तारात असतात, पण त्याचं वर्म जर कळालं की नष्ट करायला अडचण पडत नाही. एखादा फुगा असतो की नाही, मोठ्या प्रमाणामध्ये फुगतो बघा, असं वाटतं बाप रे बाप किती हवा याच्यामध्ये, पण त्याला फोडायला सुई भरपूर झाली, सुई लागली की तो फुगा फुटून जातो. एखादा बलवान हत्ती असतो, बलवान, काही असं झाडाला धडक दिली की झाडही उन्मळून पडतं. असं वाटतं की हा हत्ती आता ऐकणार नाही. त्याच्यावर अंकुश लावला ताब्यात येतो, किंवा त्याच्या कानात जरी मुंगी गेली तरी तो आकळला जातो. एखादा पैलवान असतो, हिंद केसरी, अजिबात नाही, कोणापासून पराभूत होत नाही, पण त्याचा लहान मुलगा पळत आला ना तर त्याला चितपट व्हावं लागतं मुलासमोर, याला म्हणतात वर्म. तसं संशयात्मक जरी लोकत्रय झालं, एवढा मोठा जरी संशय असेल तरी एका उपायाने तो मात्र स्वाधीन होतो. ऐसा जरी थोरावे तरी उपाय एके अंगवे, अंगवे म्हणजे स्वाधीन होतो, ताब्यात येतो. कोणतं,
जरी हाती होय बरवे ज्ञान खड्ग. ज्ञान खड्ग म्हणजे ज्ञानरूप असणारी तलवार. त्यातही पुन्हा ब्रह्मज्ञान घ्यायचं बरं, व्यवहारातलं ज्ञान नाही. व्यवहारातलं ज्ञान काही कामाचं नाही, ते संशय वाढवितं. काही कामाचं नाही म्हणजे फक्त जेवणाच्या कामाचं आहे. हा, न सोडी रे भावो टाकी रे संदेहो, रामकृष्ण टाहो नित्य फोडी. संशय टाकला पाहिजे. ऐसा जरी थोरावे तरी एक त्याला उपाय आहे. म्हणजे एकच उपाय बरं, दुसरे उपाय नाही. कोणता उपाय आहे? उपाय एकी अंगवे. एकच उपाय कोणता? जरी हाती होय बरवे ज्ञान खड्ग. जर आपल्या हातामध्ये चांगल्या प्रकारचं कुठं आलं बरं? तेगा ज्ञानपै बरवे, जरी मनी आधी जाणावे तरी संताया भजावे सर्वस्वे. तिथं बरवा शब्द आला की नाही? बरवे ज्ञान म्हणजे शुद्ध ब्रह्मज्ञान, आणि तीच एक प्रकारची तलवार आहे. म्हणजे इथं ज्ञानाला तलवार म्हटलं. मागच्या एका श्लोकामध्ये ज्ञानाला अग्नी म्हटलंय. ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा. कर्माला जाळायचं तर ज्ञान अग्नी आहे, संशयाला तोडायचं तर ज्ञान शस्त्र आहे, परमात्मा दर्शन करायचं तर ज्ञान सूर्य आहे. असे ज्ञानाचे भाव बदलत जातात. काल बरेच मला आठवले होते, मला ते टिपून ठेवावे पण ते विसरले. बघू परत कधी आठवले तर. असंग शस्त्रेन दृढेन छित्वा ततःपदम तत्परिमार्गितव्यम. 15व्या अध्यायामध्ये आले बघा. एवढा मोठा संसाराचा वृक्ष वाढला, कशाने नष्ट करायचा? म्हणे बाकीचे शस्त्र आणले, चालणार नाही. वाचून ज्ञाने विनयके उपाय करिशीचे तुके, ते हे गुंपसे अधिके रुखिये, जरी हाती होय बरवे ज्ञान खड्ग. ते चांगली जर तलवार असेल ना तर ती त्या सहानेवर घासावी लागते. ज्ञानोबा म्हणतात निसिले विवेक सहाने. पुन्हा त्याला धार यावी लागती. जे ब्रह्म अहम अस्मी बोधे सनाने, त्याला ब्रह्म अहम अस्मी या बोधाची तीक्ष्ण धार आहे, आणि आत्मानात्मविवेकाच्या सहानेवर त्याला घासलेला आहे. म्हणजे आपलं ज्ञान विवेक संपन्न आहे आणि त्याच्यामध्ये ब्रह्म अहम अस्मी हा बोध तीक्ष्णता आहे. असं जर तीक्ष्ण शस्त्र असेल बर्व, पुन्हा ते झेपलं पाहिजे. तलवार पण पेलली पाहिजे की नाही हातामध्ये, नाही तर फिरवता आपल्यालाच लागायची. असंही होता कामा नाही, ती चालवताही आली पाहिजे. पुन्हा जरी हाती होय बरवे ज्ञान खड्ग. ज्ञानोबरांनी शब्द वापरला बघा पुढे. तरी तेने ज्ञानशस्त्रे तिखटे. तिखटे म्हणजे तीक्ष्ण. ज्ञानशस्त्र कसं आहे? अत्यंत तीक्ष्ण आहे. आणि त्या ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करून घेतली तर निखळ हा निवटे. निवटे म्हणजे नाहीसा होतो. हा संशय अगदी संपूर्ण रूपाने नाहीसा होतो. आणि संशय जर नष्ट झाला तर पहिला लाभ मनाला होतो. मग निशेष खता फेटे मानसीचा. आपल्या मनामध्ये जे काही खंत असते ना, खत म्हणजे काय? क्षत. त्याला दुःख म्हणतात किंवा क्षत म्हणतात. ख आणि क्ष दोन्ही अर्थाने किंवा षटकोणाचा एका अर्थाने कधी कधी वापरले जातात. आपल्या मनामध्ये असणारे संपूर्ण दुःख, खत म्हणजे क्षत, दुःख संपूर्णपणाने नष्ट होतात. दुःखाचं कारण काय आहे? मानसिकच आहे. म्हणजे जे कारण असेल ते नष्ट केलं की कार्य आपोआप नष्ट होतं. दुःख निवृत्तीसाठी सगळे प्रयत्न करतात ना, तर ते लयरूप निवृत्तीचे प्रयत्न आहे. आणि ब्रह्मज्ञान संपादन झालं की दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होते. आत्यंतिक कार्यासहित कारणाची. म्हणून जर तिखट असणारं ज्ञानशस्त्र संपादन केलं की त्याद्वारे संशय पूर्णपणे नष्ट होतो. आणि संशय जर गेला की ब्रह्मज्ञानामध्ये कोणत्याही प्रकारचा आता अशुद्धपणा राहत नाही. आणि शुद्ध ब्रह्मज्ञान प्राप्त झालं की दुःखही राहत नाही. मग निशेष खता फिटे मानसीचा. म्हणून काय कर अर्जुना? तस्माद ज्ञान संभूतम रुस्तम ज्ञानासीनात्मनः चित्वैनम संशयम योगमातिष्ठोत्तिष्ठ भारत. तस्मात् अज्ञान संभूतम रुस्तम ज्ञानासीना आत्मनः चित्वायनम संशयम योगम आतिष्ठ उत्तिष्ठ भारत. हे भारत, ज्ञानामध्ये रममान असणाऱ्या अर्जुना किंवा भरताच्या कुलामध्ये निर्माण झालेले आहे अर्जुना, तस्मात या कारणामुळे. म्हणजे कोणतं कारण? पहिलं कारण आहे ज्याच्या मनात संशय आहे तो नष्ट होतो, असा तू नष्ट होऊ नको म्हणून. किंवा दुसरं कारण
संशय किती जरी वाढला तर ज्ञानशास्त्राच्या पुढे त्याचा निभाव लागत नाही. म्हणून असे दोन कारणं घ्यायचे. तस्मात अज्ञान संभूतः, अज्ञानापासून निर्माण झालेला. संशयाचं कारण अज्ञान आहे आणि संशयाची जागा कुठं आहे? हृत्स्थम, आपल्या हृदयामध्ये राहणारा आहे. म्हणजे निर्माण झाला आहे अज्ञानापासून, राहतो आपल्या हृदयामध्ये, बुद्धीमध्ये. असा असणारा हा संशय ज्ञानासिना, ज्ञान नावाची तलवार, आणि त्याद्वारे आत्मनः संशयम, जो आपल्या आत्मस्वरूपाचा संशय आहे तो आपलाच आपल्याला नष्ट करावा लागतो. दुसऱ्याचा संशय आहे आणि आपण शस्त्र धारण केलं चालत नाही, किंवा त्याने शस्त्र मिळवलं आणि आपला संशय नष्ट झाला असंही होत नाही. ज्याच्या हृदयामध्ये संशय असेल त्यालाच आपल्या हृदयामध्ये ब्रह्मज्ञान संपादन करावं लागेल. आपुले आपण करा सोडवण. संशय आपल्यात आहे ना, मग तो आपल्याच अंतःकरणातनं आपल्याला नष्ट करावा लागेल. नाहीतर रोग झाला आपल्याला आणि औषध घेतलं दुसऱ्याने, चालणार नाही. आपला संशय आपल्याला सोडावा लागतो. आत्मनः संशयम एनम चित्वा, या ज्ञानशास्त्राच्या द्वारे त्याचं छेदन करावं अर्जुना. योगम आतिष्ठ, आता या ज्ञानप्राप्तीचं निष्काम कर्मयोग हे साधन आहे. म्हणून आता युद्धासाठी योगम, कर्मयोगम त्याचं अनुसरण कर. आणि त्यासाठी जी तो रथातून उडी खाली घातली आहे ना, उत्तिष्ठ, लवकरात लवकर उठून उभा राहा. हरिः ओम तत्सदिति. श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे ब्रह्मार्पणयोगो नाम चतुर्थोध्यायः. असं कुंठे प्रतिमध्ये हा शब्द आहे. आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये काय आहे? ज्ञानकर्म संन्यास योग नाम. इथं ब्रह्मार्पण का म्हटलं बरं? कारण ब्रह्मार्पणम, ब्रह्महवीर असा शब्द पाठीमागे आला ना, म्हणून ती पुष्पिका त्यांनी दिली आहे. अशा प्रकारे श्रीमद्भगवद्गीता नावाचं उपनिषद ब्रह्मविद्या प्रतिपादन करणारं योगशास्त्र आणि त्यामध्ये असणारा भगवान श्रीकृष्ण आणि भक्तराज अर्जुन यांच्या संवादातून निर्माण झालेला ब्रह्मार्पण योग नाम किंवा ज्ञानकर्म संन्यास योग नावाचा चतुर्थ अध्याय हा सांगतेला प्राप्त होतो आहे. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज चरणारविंदार्पणमस्तु. यावर ज्ञानोबारांचं स्पष्टीकरण आहे. शत्रू, त्याचं कारण कळालं पाहिजे, कोणापासून निर्माण झाला आणि राहतो कुठं हे कळालं पाहिजे. शत्रूची जागा कळाल्याशिवाय हल्ला करता येत नाही. बरं, ते पाठीमागे आपल्या देशावर हल्ला केला ना अतिरेक्यांनी, मग आता त्यांना असं वाटलं की भारताकडून काही प्रत्युत्तरच कळणार नाही. पण त्यांना काय होते, आता हे नया भारत आहे, भारत बदललेला आहे आता. मग तिथं आपल्या शास्त्रज्ञांनी जे काही अंतरिक्षामध्ये उपग्रह लावलेले आहेत ना, त्या उपग्रहाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात बघा? सॅटेलाईट. हां, सॅटेलाईट. तर त्या उपग्रहाच्या माध्यमातून आकाशातून निरीक्षण केलं. मी तर असं ऐकलं की जेव्हा आपल्या भारतामध्ये त्या अणुबॉम्बचं परीक्षण व्हायचं होतं की नाही, तेव्हा आपल्या देशावर निगराणी ठेवण्याकरता विदेशातल्या लोकांनी उपग्रह लावला होता. तर त्या उपग्रहाचा कॅमेरा, आपण त्याला झूम म्हणतो ना, झूम, तर तो किती मोठा असेल कॅमेरा, तर तो कॅमेरा पृथ्वीवर असणाऱ्या व्यक्तीच्या हातातल्या घड्याळात किती वाजले हे सुद्धा पाहू शकत होता. किती झूम असेल तो कॅमेरा. पण त्या कॅमेऱ्याला सुद्धा चुकवणारे आपले शास्त्रज्ञ. तो कॅमेरा आपल्याकडे येणार आहे, लगेच झाडं लावायचे. कॅमेरा गेला की मग काम चालू करायचं, कारण ते 24 तासातून कॅमेरा एकदा यायचा. त्यांना ती वेळ माहिती होती की कधी येणार आहे म्हणून. तेवढ्या एका तासात झाडं लावून टाकायचे. त्यांना झाडं दिसले पाहिजे. जसे काही काही शेतकरी नाही, काही योजना घेण्याकरता झाडाच्या फांद्या लावतात, हां तसंच आहे ते लावतात बघा काही कमी पाहिले ते. फक्त त्यांचे नावं मी सांगणार नाही, मला अजून बरेच दिवस जगायचं. तसे आपल्या सैनिकांनी ते झाडं लावले, मला ते सोडून द्या. पण त्या उपग्रहाच्या माध्यमातून आता वर्तमान काळामध्ये देशावर निगराणी ठेवायची ही आकाशातून, आणि जमिनीच्या माध्यमातून गुप्तहेराच्या मार्फत एकदा शत्रूची ठिकाणं कळाले की मग सर्जिकल एअर स्ट्राईक किंवा मग ऑपरेशन सिंदूर. स्तुती नाही करायची, पण देशाचा स्वाभिमान पाहिजे का नाही आपल्याला. म्हणून शत्रूचं ठिकाणही कळालं पाहिजे आणि शत्रू निर्माण कुठून होतो ते कळालं पाहिजे. अज्ञान संभूतम, संशय नावाचं शत्रूचं जन्य भाव आहे. जनक आहे जनक, आणि हृत्स्थम, हृदयामध्ये राहणार आहे.
ज्ञान नावाच्या तलवारीनं तो नष्ट करायचा आणि ती तलवार हस्तगत होण्यासाठी योग्यता यावी म्हणून निष्काम कर्मयोगाचं साधनही करायचं. म्हणून अर्जुना उठ, परमार्थामध्ये प्रारब्धाला नाही पुरुषार्थाला महत्त्व आहे. प्रयत्न कर म्हणून भगवंतानी जागं केलं. उत्तिष्ठ, चल लवकरात लवकर उठून राहा. नाहीतर नाही म्हणे मग अभ्यासात मन लागत नाही, असं नसतं. अभ्यासात करावा मन लागत नसतं, पहिल्यांदा ते लावावं लागतं. या कारणे पार्था ओठी वेगी वरवता नाश करून हृदयस्था संशयासी. या कारणामुळे, कोणत्या कारणामुळे? दोन कारणं. संशय राहिला तर नष्ट होशील, या कारणामुळे पटकन लवकरात लवकर उठ आणि ज्ञान प्राप्त करून संशय नाहीसा करता येतो. या कारणे पार्था ओठी वेगी, लवकरात लवकर वरवता, संशयापेक्षा वर उठून उभा राहा. पण कसा? हृदयस्था संशयाशी नाश करून, हृदयस्थ असणाऱ्या संशयाला नष्ट करून युद्धाकरता लवकरात लवकर तयार हो, असं भगवंताने एक वचन सांगितलं. इथपर्यंत ज्ञानोबाने आता ओवी स्पष्ट सांगितली आहे. आता पुढे येणारी जे 10व्या ओवीपासून जे स्पष्टीकरण आहे ना, ते खरी ज्ञानेश्वरी आहे. मग आतापर्यंत काय सांगितलं? आतापर्यंत श्लोकावर होणारं भाष्य सांगितलं. आता इथपासून पुढं जे गीतेत नाही आलं ते ज्ञानोबारे आपल्याला सांगतात. इथं ज्ञानोबारांना अवसर मिळाला आहे. आता संजयाचा धृतराष्ट्राचा संवाद आहे आणि आपल्या ग्रंथाविषयी ज्ञानोबारांचा एक स्वानुभव आहे, तो प्रगट होतो आहे. इथपासून पुढं जे चिंतन आहे ते आता खऱ्या अर्थाने ज्ञानेश्वरी आहे, असं गुरुवारे बाबा सांगत असतात. ऐसे सर्वज्ञाचा बाप, दुसरा पाठ आहे. ऐसे सर्वज्ञानाचा बाप आहे ना शब्द असा, काही ज्ञानेश्वरीमध्ये असेल, सर्वज्ञाचा किंवा सर्वज्ञानाचा, त्याला पाठभेद म्हणतात बरं, दोन्हीचा अर्थ लागतो. ऐसे सर्वज्ञाचा बाप जो श्रीकृष्ण ज्ञानदीप, तो म्हणत असे सकृप ऐके राया. ऐके राया म्हणजे धृतराष्ट्र राया ऐके. काय तुमच्या अर्जुनाचं भाग्य, फक्त तू म्हणला होता मामका पांडवा, माझे आणि पंडूचे पुत्र, तुझ्यात भेद आहे. पण अरे अर्जुनाचं भाग्य ऐक, ऐके, चांगला ऐक म्हणे. तो म्हणत असे, तो श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला म्हणत आहे की हृदयस्थ संशयाला नष्ट करून लवकरात लवकर उठून उभा राहा. पण तू असं म्हणू नको, जाऊ दे, श्रीकृष्ण परमात्मा म्हणतो आहे, यामध्ये काय अडचण आहे? अरे जो श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला बोलतोय ना, तो सामान्य नाही. तो कसा आहे? सर्वज्ञाचा बाप. वेदाला जवळपास सर्वज्ञ कल्प म्हणतात, पहिला अर्थ. म्हणून वेदाला निर्माण करणारा हा परमात्मा सर्वज्ञ असणाऱ्या वेदाचा बाप आहे, हा पहिला अर्थ. जगतामध्ये ज्यांना ज्यांना ब्रह्मज्ञान झालं ते सगळ्या जगताच्या अधिष्ठानाला जाणतात, म्हणून त्यांना सर्वज्ञ म्हणतात. त्या सर्वज्ञामध्ये हा श्रेष्ठ आहे, म्हणून सर्वज्ञाचा बाप दुसरा अर्थ. आणि तिसरा पाठ घेतला तर सर्वज्ञानाचा बाप. आतापर्यंत जेवढी ज्ञान प्रगट झाली जगतामध्ये ती सगळी ज्ञान एका परमात्म्यापासून निर्माण झाली, म्हणून सर्वज्ञानाचा बाप आहे. मग त्या ज्ञानात दोन प्रकार, एक आहे अध्यात्मज्ञान, बाकीचं व्यवहार ज्ञान. आयुर्वेदातलं ज्ञानच आहे की नाही, खगोलातलं ज्ञानच आहे, भूगोलातलं ज्ञानच आहे, रसायनातलं ज्ञान आहे. या सगळ्या ज्ञानाला निर्माण करणारा परमात्माचा आहे. सर्वज्ञानाचा बाप, सर्वज्ञाचा बाप इतका भगवंताचा अधिकार आहे. जो श्रीकृष्ण ज्ञानदीप, परमात्मा साक्षात ज्ञानदीप आहे. आणि हाच ज्ञानदीप भक्ताच्या हृदयामध्ये गेला की भगवान म्हणतात बघा, तेषामेवानुकंपार्थ महमद ज्ञानजम तमः नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता. जो स्वतः ज्ञानदीप आहे तो दुसऱ्यांच्या हृदयामध्ये ज्ञानाचा दीप लावू शकतो. म्हणजे परमात्मा साक्षात चैतन्य स्वरूप आहे, सर्वज्ञानाचा बाप आहे किंवा सर्वज्ञांचा बाप जो श्रीकृष्ण ज्ञानदीप आहे. आणि तो म्हणत असे अर्जुनाला, पार्था म्हणत असे, पुन्हा म्हणताना सुद्धा कंटाळा नाही, सकृप अत्यंत कृपायुक्त अंतकरणाने म्हणत आहे. म्हणजे जो परमात्मा कृपेनं बोलतो, जो ज्ञानदीप आहे, सर्वज्ञांचा बाप आहे, आणि असा परमात्मा अर्जुनाला प्रेमाने बोलतो आहे, तर कळालं पाहिजे अर्जुनाचा काय अधिकार असेल किंवा अर्जुनाचं प्रेम काय असेल. ऐके राय, ऐक बरं, असं संजय आणि धृतराष्ट्राला सांगितलं. आता हे भगवंताच्या मुखारविंदातलं ऐकलं
आणि अर्जुनजी विसरले नव्हते. तवया पूर्वापार बोलाचा विचार करून कुमर पुंडूचा कैसा प्रश्न अवसरीचा करिता होईल. तव म्हणजे तेव्हा, या पूर्वापार बोलाचा. पूर्वापार म्हणजे मागे काय झालं आणि वर्तमान परमात्मा काय बोलले आणि भविष्यामध्ये याचा परिणाम काय होईल, या बोलाचा विचार करून, मागचा पुढचा विचार करून पंडूचा कुमार, पंडुपुत्र असणारा हा अर्जुन. ज्ञानोबांनी दोन्ही घेतले बघा. 9व्या ओळीमध्ये पार्था म्हणजे हा पृथापुत्र आहे, म्हणजे कुंतीपुत्र आहे. ना आता पंडूचा कुमार, आई आणि वडील दोघंही शुद्ध आहे आणि त्यांचा हा मुलगा आहे. कुमार पंडूचा कैसा अवसरीचा प्रश्न करिता होईल. अवसर म्हणजे काय, प्रसंग, किंवा अवसर म्हणजे काय, समयाला उचित. आता समय कोणता आहे, ज्ञानाचा. समय कोणता आहे, कर्मयोगाचा. कारण भगवान म्हणले ना, योगम आतिष्ठ, कर्मयोगाचं अनुसरण करे आणि ज्ञान संपादन करे. असा ज्ञान कर्मयोगाचा जो प्रसंग आला आहे, त्या समयाला उचित असणारा प्रश्न करिता होईल. म्हणून 5व्या अध्यायामध्ये पहिल्या श्लोकामध्ये प्रश्न येणार आहे, प्रश्न विचारणार आहे. ते कथेची संगती, भावाची संपत्ती, रसाची उन्नती म्हणे पेल पुढा. ज्ञानोबा म्हणतात, अर्जुनजी प्रश्न करणार आहे. मागच्या पुढच्या बोलण्याचा विचार करून समयाला उचित प्रश्न करतील, तर त्या कथेची असणारी जुळणी म्हणतात त्याला, संगती. त्या कथेची असणारी जुळणी पुढा म्हणे पेल पुढच्या अध्यायामध्ये सांगणार आहे. किंवा भावाची संपत्ती, अर्जुनाच्या बोलण्यामध्ये काय अभिप्राय आहे त्याला म्हणतात भाव, किंवा गर्भित अर्थाला म्हणतात भाव. आणि त्या भावाची म्हणजे अभिप्रायाची संपत्ती म्हणिपेल पुढा 5व्या अध्यायामध्ये म्हणणार आहे. किंवा रसाची उन्नती, उन्नती म्हणजे अधिकपणा किंवा वाढ. साहित्यामध्ये नवरस येतात, भोजनामध्ये षडरस असतात. तर साहित्य येणार आहे ना, हे साहित्य नवरसी भरवी सागरू. तर त्या रसाची असणारी वाढ 5व्या अध्यायामध्ये म्हटली जाणार आहे. इतकी म्हटली जाणार आहे की श्रीगुरू म्हणतील, तो रसा अतिशय मोकळी. आता हा रसाचा अधिक्यपणा आवरून घ्या. कोणत्या रसाचा उत्कर्ष सांगणार आहे, ज्ञानोबा म्हणतात, जयाची या बरवेपणी की जे 8 रसांची ओवाळणी, जो सज्जनाची आयनी विसावा जगी, जो शांतची अभिनवेल ते पर्यसा मराठे बोल, जे समुद्राहून सखोल अर्थ भरित. या 2 वयाचा एकत्र विचार आहे. जयाची या बरवेपणी म्हणजे काय, जया रसाची या बरवेपणी. रस म्हणजे आनंद. साहित्यामध्ये नवरस आहे, त्या नवरसापासून आनंद मिळतो. आणि ज्या रसाचा बरवेपणा पाहिला की त्याच्या चांगलेपणावरून 8 रसांची ओवाळणी कीजे. 8 रस वळून टाकावेत, म्हणजे 8 रस तुच्छ आहे असं म्हणून ते बाजूला सारावे आणि एका रसाचं सेवन करावं. जो शांत रस, नवरस सांगितले ना, शृंगार, वीर, करुण, अद्भुत, हास्य, भयानक, बिभत्स, रौद्र आणि शांत, हे नवरस आहे. परमार्थामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रस आहे शांतरस. नुसतीची शांती कथा, शांतरसातली कथा ऐकली तर वैराग्य प्राप्त होतं. जे म्हणून कीर्तन प्रवचन हे शांतरसातले पाहिजे. नाहीतर आपण धिंगाणा घालायला चाललो का कशाला हेही कळत नाही. विक्षेप जर होत असेल तर त्यातून आनंद नाही. म्हणून जो शांतरस, यातला बारकावा सांगतो आता. सज्जनाची आयनी विसावा जगी, जे माणसं सज्जन असतात, सतनाम परमात्मा, त्या सत परमात्म्याचं जनामध्ये ज्यांना अनुभव येतो त्यांना म्हणतात सज्जन. आणि त्या सज्जनाला जगतामध्ये जरी विसावा पाहिजे असेल, आयनी म्हणजे बुद्धी, सज्जनाच्या बुद्धीला जगतामध्ये विश्रांती मिळवायची असेल तर त्यांना विश्रांतीचं ठिकाण आहे शांतरस. आता हा झाला पहिला अर्थ. सज्जनाच्या बुद्धीला शांतरसात विश्रांती मिळते. दुसरा अर्थ, शांतरसात ज्याला विश्रांती मिळते तो सज्जन. जो सज्जनाची आयनी विसावा जगी, जो शांतची अभिनवेल, असा कोण आहे, शांतरस आहे. असा शांतरसच अभिनवेल, अभिनव रूपाने, अपूर्व रूपाने प्रगट होईल. ते पर्यसा मराठे बोल.
जे तर शांताची या घरा प्रसंगाला शांताच्या घरामध्ये बाकीचे पण रस येतील, पण मुख्य रस मात्र शांत आहे. जो शांत नावाचाच रस अभिनवेल अपूर्व रूपाने प्रगट होईल, ते परियेसा मराठे बोल. आपण ते माझ्या मराठी शब्दामध्ये श्रवण करावं. म्हणे मग तुमचे तर मराठी शब्द आहे, शब्द मराठी आहे, पण अर्थाच्या बाबतीत जे समुद्राहून सखोल अर्थ भरित, समुद्रापेक्षा सुद्धा अर्थाने संपन्न आहे. आणि विचार करायला लागले की मग खोल आहे. एक वाक्य सांगून जातो, मला आठवलं म्हणून. समुद्राहून सखोल अर्थ भरित. थोडं वाक्य ध्यानाने ऐका. जेव्हा आपल्या विचाराची उंची वाढते तेव्हा संत वाङ्मयाच्या विचाराची खोली कळते. म्हणून आपली उंची वाढवली पाहिजे. जे समुद्राहून सखोल अर्थ भरित, आणि ते सेवेनं वाढतं बरं. जेवढे आपले मनुष्याचं जर ज्ञान परिपक्व व्हायला लागलं ना, तर त्याला आपल्या अज्ञानाची प्रकर्षाने जाणीव होते. आपलं अज्ञान आपल्याला कळालं की आपण ज्ञानी आहे, आणि बहुधा हेही कळत नाही. काय म्हणावं मग? म्हणून विचाराची उंची वाढली, प्रगल्भता वाढली की त्याला संत विचाराची खोली कळते, नाहीतर कळत नाही. जे समुद्राहून सखोल अर्थ भरित, समुद्रापेक्षा सखोल आहे आणि परिपूर्ण अर्थाने भरलेले आहे. ज्ञानोबा उदाहरण देतात, माझा शब्द मराठी आहे पण समुद्रापेक्षा खोल आहे. शब्द मराठी आहे, अमृताला मागं सारणारा आहे. शब्द आकाराला लहान आहे पण अर्थाची गवसणी व्यापक आहे. उदाहरण, जैसे बिंब तरी बचकेची एवढे, परी प्रकाशाशी त्रिभुवन थोकडे. शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी. जसं सूर्याचं बिंब इथून पाहिलं तर आपला बचक भरच आहे, तळ हाता एवढंच दिसतं आहे, बचकेमध्ये येईल असं वाटतं. परंतु प्रकाश प्रगट झाला तर त्रिभुवन थोकडे, सगळं त्रैलोक्यसुद्धा कमी पडतं. गुरुवारी महाराज तेव्हा सांगत असतात, ज्या सूर्याचा एक किरण आला की ब्रह्मांडातला सगळा अंधकार तो नाहीसा करतो. सूर्याचा आकार बचके एवढा आहे पण प्रकाश किती मोठा आहे. तसा आमचा शब्द आहे. ज्ञानोबा म्हणतात, शब्दाची व्याप्ती म्हणजे व्यापकपणा तेने पाडे अनुभवावी. त्या तुलनेनं आमच्या शब्दाची व्याप्ती अनुभवली पाहिजे. याचा अर्थ असा आहे, जेवढं आपण ज्ञानेश्वराचं स्वाध्याय करू तेवढी शब्दाचे अर्थ प्रत्येक आवृत्तीला नवीन नवीन प्राप्त होतील. हे शब्दाचे काय व्याप्ती आहे, व्याप्ती. ना तरी कामित याची इच्छा, फळे कल्पवृक्ष जैसा, बोल व्यापक होय तैसा तरी अवधान द्यावे. ना तरी कामना करणाऱ्या पुरुषाच्या इच्छेप्रमाणे जसा कल्पवृक्ष त्याला फलीभूत होतो किंवा फळ देतो, माझाही बोल तसंच व्यापक आहे. जशी तुमची इच्छा असेल तसे भाव त्यातून अभिव्यक्त होईल. बोल व्यापक होय तैसा, पण तुम्ही काय करावं, तरी अवधान द्यावे. तर ते आज नाही, उद्या द्यावे. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.